press the bell icon on the YouTube app and never miss another update. मनीष, सर्वप्रथम तुझं आभार. थँक्यू. या स्पर्धेचा कन्सेप्ट काय होता? पदर्शनी कन्सेप्ट म्हणजे या एरियातच मी मोठा झालो लहानाचा, तर या एरियाला कनेक्टेड जेवढी मुलं आहेत त्यांनी पुढे जावं, बॉडी बिल्डिंग करावी आणि त्यांना पण माझ्यासारखं आणि इतर बॉडी बिल्डरचे सुहास खामकर आहे, श्याम राठे पण याच एरियातला झाला, लालबागचा आहे, त्यांच्यासारखं यश मिळावं, सरकारी नोकरी मिळावं आणि त्यांनी पण पैसे कमवावे. पण गुलाबात ते चेंबूर हा म्हणजे मी आता तुझं आयोजन बघितलं, राज्यस्तरीय स्पर्धेलाही लाजवेल एवढं तू भव्य दिव्य आयोजन केलं. म्हणजे आतापर्यंत राज्यस्तरीय स्पर्धेलाही एनफिल्ड एवढं मोठं बक्षीस मिळत नाही आणि तू लोकल स्पर्धेला एवढं मोठं बक्षीस दिलं. मग तुला वाटत नाही की थोडासा दर्जा आणखी मोठा असायला? दर्जा आता अजून मोठा असावा, पण माझ्या विभागातली मुळं ही पुढे गेली पाहिजे, हे हा पहिला उद्देश आहे. इतर विभागांसाठी तर मी करीनच. नेक्स्ट इयर मला चेतन सर पण बोलले आहेत, परत प्रभाकर पण बोलले की मुंबई लेवल घेऊया, पण माझा जो ग्रुप आहे तो बोलतो नाही, आपल्या एरियातल्या मुलांनाच आपल्याला मोठं करायचं आहे. तर एरिया पुरतीच ही भले ती स्पर्धा आपण वेगळी घेऊया, मोठी स्पर्धा, पण एक एरियाची स्पर्धा वेगळी, परत परेलश्री आणि एक ओपन परेलश्री अशी ठेवायची आहे. या स्पर्धेची तयारी करायला तुला किती वेळ लागला? म्हणजे कधीपासून तयारी करतोय तू? तयारी तर ऑलमोस्ट नाही बोलत 3 महिने झाले. प्राइजिंग मी कुठल्याही स्पॉन्सरकडे गेलो नाही, सगळे स्पॉन्सर माझ्याकडे आले आहेत. म्हणजे जे माझे क्लोज आहेत ते स्वतःहून ते बोलले, मनीष तू मोठं करतोयस ना, मोठं कर, आम्ही आहे पाठी. तुला वाटत नाही की पदश्री व्हावी, पण पदश्रीमध्ये आणखी मोठ्या संख्येने स्पर्धा घ्यावी, म्हणजे लोकली स्पर्धा आणि राज्यस्तरीय स्पर्धा अशी एकाच व्यासपीठावर एवढं मोठं व्यासपीठ होतं. मी लास्ट इयर प्रॉमिस केलेलं मुलांना की पुढची स्पर्धा ह्यापेक्षा मोठी असेल आणि मी आता परत प्रॉमिस करतो पुढची परीक्षा अजून मोठी असणार आणि मी ती ओपन करणार नक्की. म्हणजे गुलाबाचे चेंबूर नाही सगळे कोणी पण या खेळायला एवढी मोठं बक्षीस. ते माझ्यासाठी मोठं नाही, बॉडी बिल्डरचा एकाचा खर्च तुम्हाला माहितीच असेल, जर एक प्रोफेशनलचा जालिंदर आहे त्याचा महिन्याचा खर्च ₹1,00,000 असेल. इनिफिलची प्राइस काय आहे? ₹2.5 लाख. तर ते छोटा आहे प्राइस. त्यासाठी माझी तर इच्छा आहे त्याला एक 10 लाखाची कार द्यावी, बॉडी बिल्डर कार मध्ये बसून घरी जावा. पहिल्याच होते सगळे गरीब बॉडी बिल्डिंग करायचे, आता ती परिस्थिती नाही आहे. म्हणजे आणखी मला तुला प्रश्न विचारायचा आहे की तुझ्या टीम मास कडून खूप खेळाडू बॉडी बिल्डिंग मध्ये उतरतात. येस सर, आमची टीम मास ही एक लाईफस्टाईल आहे. आम्ही असं मी हेड आहे असं काय नाही, आम्ही सगळे हेड आहोत. आम्ही सगळं नॉलेज एकमेकांना शेअर करतो. नवीन मुलांना आम्ही प्रोत्साहन देतो, त्यांना कशी बॉडी बिल्डिंग करायची, कसं डाएट करायचं, कसं कॉन्टेस्ट प्रिपरेशन करायचं, हा आमचा एक्सपिरियन्स आम्ही त्यांना सांगतो. काही आम्ही कोर्स केलेले नाही किंवा कुठल्या मोठ्या बॉडी बिल्डरला आम्ही कन्सल्ट नाही करत. हे आमचे फंडे आहेत, ते आम्ही यूज करतो बस. मनीष, तुझ्या आणि सगळी मुलं माहिती आहेत, तो RM भट्टचा आहे किंवा ते या कोचचा आहे, तो हरकुलिसचा आहे, तर तो माझा नाही. सगळी मुलं माझी बॉडी बिल्डर आहेत, आमचं रक्त एकच आहे, आम्ही एकत्र आहोत. सगळ्या संघटनांच्या बॉडी बिल्डर साठी. येस सर. संघटना हा पार्ट वेगळा आहे, संघटनाची भांडणं हा पार्ट वेगळा आहे. मी संघटनेला रिक्वेस्ट पण केली, या स्पर्धेला सगळ्या बॉडी बिल्डरना खेळू द्या, जे एरियात राहतात, जे प्रो कार्डला खेळतात, जे हाईट असोसिएशनला खेळतात किंवा कुठल्या पण असोसिएशनला खेळतात, सगळेच मेहनत करतात, सगळ्यांनाच पैसे प्राइज मिळायला पाहिजे. आणखी एक शेवटचा प्रश्न, या स्पर्धेत जे कोणी नवोदित उतरले त्यांना तुझ्याकडून काही सपोर्ट होणार आहे? म्हणजे डाएट वगैरे त्यांचा? येस, सगळ्यांना फ्री आम्ही स्पार्टनने त्यांना किट बॅग दिली आहे, शेकर्स दिले आहे, सप्लिमेंटचे पाउचेस दिले आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट केली आहे, जे हरतील त्यांना प्राइस जास्त द्या, जिंकतील त्याला सगळं देतात, पण हरतील त्यांना पण त्या लेवलचं थोडं कमी पण प्राइस द्या, ते त्यांना प्रोत्साहन आहे. पुढच्या वर्षी चांगलं करून येतील ते. मनीष, तुझ्यामध्ये खूप मोठं टॅलेंट आहे. म्हणजे तू मुंबई श्रीला सपोर्ट केलास, ती खूप मोठी स्पर्धा झाली. पदश्री तर तूच घेतोयस. आणखी मोठ्या स्पर्धेला तुझा सपोर्ट असेल तर त्या स्पर्धेचा दर्जा आणखी वाढेल. तू नक्की सर, बॉडी बिल्डिंग पुढे जावा हाच एक उद्देश आहे. या बॉडी बिल्डिंगने मी पुढे आलोय. 0 होतो मी, लोकांची मसाज करायचो, लॉटरी विकायचो. हळूहळू फील्डमध्ये आम्ही अपग्रेड झालो. त्यावेळी कोणी बॉडी बिल्डर जुने काही सांगायचं नाही, नॉलेज खूप, गुगल पण नव्हतं. आम्ही सगळं नॉलेज म्हणजे अक्षरशः वेगवेगळे कोचकडे जायचो, त्यांची घरची कामं करायचो. पहिले जे कोच, मी नाव नाही घेत, असे होते, आम्हाला घरी बोलायचे चिकन आण, अंडी आण, तर तुला नॉलेज देणार. आता ही गोष्ट वेगळी आहे, आता नॉलेज ओपन झालं आहे. काय गुगलवर सगळे प्रो बॉडी बिल्डरला कॉन्टॅक्ट करतात इंटरनेटवर, तर आता ती फील्ड वेगळी आहे. पुन्हा एकदा विचारतो, पुढच्या वर्षी पदश्री कशी असणार? पदश्री ह्याच्यापेक्षा मोठी असणार आणि मी ठरवीन दोन्ही स्पर्धा घेईन. मी एक इंटर एरिया पण पदश्री घेईन आणि एक ओपन पदश्री पण घेईन. 2 स्पर्धा घेईन, पण इंटर एरियात असणार. 2 व्हीलर पुढच्या वेळी काय असेल? तर 2 व्हीलर आता त्यापेक्षा मोठंच असेल, नक्की काहीतरी मोठं असेल. तर तुला शुभेच्छा. थँक्यू सर.
press the bell icon on the YouTube app and never miss another update.